विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये पार्टनरशिप फर्मची डेफिनेशन, त्यानंतर फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म, पार्टनरशिप डीड हे घटक अभ्यासले होते. आज आपण या व्हिडिओमध्ये प्रोव्हिजन ऑफ द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 इंडियन पार्टनरशिप ॲक्टमध्ये तरतुदी काय करून ठेवलेल्या आहेत, ज्या की बिझनेस चालवताना त्याचा यूज किंवा त्या फॉलो केल्या गेल्या पाहिजेत. त्यासाठी खालील प्रोव्हिजन केलेले आहे. तर आपण एक एक प्रोव्हिजन बघणार आहोत. ॲट द टाईम ऑफ फॉर्मेशन ऑफ पार्टनरशिप फर्म, म्हणजे ज्यावेळेस पार्टनरशिप फर्म चालू होते त्या टायमाला काही डॉक्युमेंट्स तयार करावे लागतात. तर ते पुढं आहे. अ डॉक्युमेंट इज प्रिपेअर कॉल्ड ॲज पार्टनरशिप डीड. आपण मागील व्हिडिओमध्ये पार्टनरशिप डीड बघितली होती. तर त्यामध्ये काही डॉक्युमेंट्स जे काही इम्पॉर्टंट आहेत ते त्यामध्ये सांगितलेले होते. पुढं अँड ऑल टर्म्स अँड कंडिशन आर मेन्शन इन टू द डीड. जे काही टर्म अँड कंडिशन असतात त्या पार्टनरशिप डीडमध्ये मेन्शन केलेल्या असतात. बट if the partnership deed is silent about any point, then this issue is solved as per the provision in Partnership Act 1932 section number 12 and 17 are made applicable to determine the following issue. पार्टनरशिप ॲक्टमध्ये जे काही इश्यूज फॉलो केले जातात ते खालीलप्रमाणे आहेत. त्यामध्ये पहिली प्रोव्हिजन आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट, म्हणजे जे काही भागीदार असतात त्यांच्यामध्ये नफा झालेला कसा डिस्ट्रीब्यूट केला जातो तो या पहिल्या पॉईंटमध्ये सांगितलेला आहे. तर इफ द पार्टनरशिप डीड इज सायलेंट अबाउट द प्रॉफिट शेअरिंग रेशो, देन द प्रॉफिट अँड लॉसेस आर डिस्ट्रीब्युटेड अमॉंग द पार्टनर्स इज कॉल्ड रेशो. ज्यावेळेस बिझनेसला प्रॉफिट होतो किंवा लॉस होतो अशावेळी एक प्रॉफिट शेअरिंग रेशो ठरवला जातो आणि त्या रेशोनुसार पार्टनरमध्ये प्रॉफिट झाला किंवा तर लॉस झाला तर तो वाटला जातो किंवा डिस्ट्रीब्यूट केला जातो. असं या पार्टनरशिप ॲक्टमध्ये प्रोव्हिजन केलेली आहे. त्यानंतर सेकंड आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. मित्रांनो, ड्रॉइंग्स जर घेतले असेल तर ड्रॉइंग्सवरती इंटरेस्ट द्यावा लागतो. तर त्याची जी प्रोव्हिजन केलेली आहे ती ॲज पर द प्रोव्हिजन ऑफ इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932, इफ द डेट ऑफ ड्रॉइंग इज नॉट गिव्हन देन ॲव्हरेज ऑफ 6 month इंटरेस्ट इज चार्ज ऑन ड्रॉइंग. ड्रॉइंगवरती ज्यावेळेस तुम्ही इंटरेस्ट चार्ज करता त्यावेळेस जर पर्टिक्युलर डेट दिलेली नसेल, प्रॉब्लेममध्ये दिलेली नसेल, तर तुम्ही 6 महिन्याचा इंटरेस्ट चार्ज करायचा आहे आणि तो 6 महिन्याचा इंटरेस्ट द्यायचा आहे. परंतु जर डेट मेन्शन केलेली असेल तर ती दिलेली डेट आणि तिथपासून 31 मार्च यामधला जो काही अंतर आहे किंवा महिने आहेत तेवढ्या महिन्याचा तुम्ही इंटरेस्ट देऊ शकता किंवा द्यावा लागतो, अशी इंडियन पार्टनरशिप ॲक्टमध्ये प्रोव्हिजन आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन. एखाद्या पार्टनरला बिझनेसकडून जर लोन घ्यायचा असेल तर काही इंटरेस्टने किंवा व्याजदराने त्याला ते परत करावं लागतं. म्हणून त्यामध्ये जी काही प्रोव्हिजन सांगितलेली आहे ती इफ द पार्टनर्स प्रोव्हाइड ॲडिशनल अमाऊंट to the business as loan but rate of interest on loan is not given, then 6% per annum interest is allowed. जर इंटरेस्ट द्यायचा असेल तर पार्टनर्सने घेतलेल्या लोनवरती तो इंटरेस्ट द्यावा लागतो. अशावेळी जर पार्टनरशिप ॲक्टमध्ये
6% पर ॲनम म्हणजे एका वर्षाला 6% लोन द्यावं असं सांगितलेलं आहे. परंतु जर समजा इंटरेस्ट रेट ठरलेला नसेल किंवा प्रॉब्लेममध्ये इंटरेस्ट रेट दिलेला नसेल तरच 6% एवढ्या रेटने तुम्हाला इंटरेस्ट द्यावायचं असतं. परंतु रेट जर दिलेला असेल तर जो रेट दिलेला आहे त्या रेटने तुम्ही इंटरेस्ट देऊ शकता. नेक्स्ट आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इफ द पार्टनरशिप डीड इज सायलेंट अबाउट इंटरेस्ट ऑन कॅपिटल देन इंटरेस्ट इज नॉट अलाउड. सपोज कॅपिटलवरती जर इंटरेस्ट द्यायचा असेल तर इथं पार्टनरशिप डीडमध्ये असं सांगितलं आहे की इंटरेस्ट ऑन कॅपिटल देन इंटरेस्ट इज नॉट अलाउड. कॅपिटलवरती कुठलंही इंटरेस्ट दिलं जात नाही असं सांगितलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे सॅलरी ऑर कमिशन टू पार्टनर. जर एखाद्या पार्टनरला तुम्हाला सॅलरी किंवा कमिशन द्यायचं असेल तर ॲज पर द प्रोव्हिजन मेड इन द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 ऑन सॅलरी, कमिशन, अलाउन्स और एनी रेम्युनरेशन इज टू बी गिव्हन टू एनी ऑफ द पार्टनर्स फॉर एनी एक्स्ट्रा वर्क डन फॉर द फर्म. जे काही एक्स्ट्रा वर्क तो पार्टनर करतोय तर अशा वेळी पार्टनरशिप ॲक्टमध्ये जे काही मेन्शन केलेली मिनिमम सॅलरी असेल किंवा कमिशनचा रेट असेल किंवा अदर अलाउन्सेस असतील, त्यानंतर काही प्रमाणामध्ये रेम्युनरेशन असेल ते द्यावं लागतं. हावेवर इफ एनी प्रोव्हिजन इज मेड इन पार्टनरशिप डीड, बाकी काही प्रोव्हिजन या पार्टनरशिप डीडमध्ये केलेल्या असतात, देन पार्टनर्स आर इंटायटल टू गेट कमिशन और सॅलरी ॲज पर द ॲग्रीमेंट. जे काही ॲग्रीमेंटमध्ये सॅलरी किंवा कमिशनची करार केलेला असतो त्या करारानुसार कमिशन आणि सॅलरी देऊ केली जाते. आणि लास्ट आहे ॲडमिशन ऑफ अ न्यू पार्टनर. जर नवीन पार्टनरला बिझनेसमध्ये ॲडमिशन द्यायचं असेल तर काय प्रोव्हिजन असते ती पुढील प्रमाणे. ॲज पर द प्रोव्हिजन ऑफ द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 नो आउटसाइड पर्सन कॅन बी ॲडमिटेड into the firm as a partner without the consents of other partner. जर एखाद्या नवीन पार्टनरला पार्टनरशिप फर्ममध्ये ॲडमिशन द्यायचं असेल तर आउटसाइडर पर्सन नो आउटसाइड पर्सन कॅन बी ॲडमिटेड into the firm as a partner without the consent of other partner. अगोदरचे जे एक्झिस्टिंग पार्टनर आहेत म्हणजे विद्यमान पार्टनर आहेत त्या पार्टनर्सची परवानगी किंवा संमती असली तरच आउटसाइड पर्सन कॅन बी ॲडमिटेड इन टू द फर्म. तो आउटसाइडर जो व्यक्ती आहे किंवा पार्टनर आहे तो या फर्ममध्ये ॲडमिट होऊ शकतो. अदरवाईज तो पार्टनर ॲडमिट होऊ शकत नाही. अशा प्रकारे इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 मध्ये काही प्रोव्हिजन केलेले आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत. त्यामध्ये जर काही शंका असेल तर तुम्ही मला आपल्या गुगल क्लासरूममध्ये विचारू शकता. धन्यवाद.